हॅलो 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 थांबा थांबा थांबा. आता फक्त फांद्या बांबू बिंबू चांगलं धरून बसा. अगदी जाम आवलून धरा. कुणी टेन्शन घ्यायचं समजलकर. आज तुमचा पैसा छे फण ह्या लांडोऱ्यात माझ्यासोबत परत बारीक घेतला नाही तरी मला फरक पडत नाही. पण बुवा आज तुझा दिएडच कसा करून जातो तो फक्त तू बघ बुवा. आणि आता आता है ना वाकड्या मेडीला वाकडाने. बरोबर आहे ना मित्रांनो? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ह्याचा डांबा आता उडवू का श्याप? ह्याचा डांबा आता उडवू ना? वाकड्या मेडीला वाकडाने मित्रांनो. आणि कसा काढतो तो फक्त बघा बघा. पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आता मानाचा मुजरा बुवाचा सदरा कसा आता आपोआप फाडतो फक्त बघा. सारखा बुवा म्हणतो राजू चुत्या राजू चुत्या राजू चुत्या. हे राजू राजू हे निकमाचा राजू. मग आता मी म्हणतो हे लांडोऱ्यांच्या इक्या. आता मी काय म्हणतो हे लांडोऱ्यांच्या इक्या तुला आता देतो नरड्या तुझ्या कोणतो कशाची क्या फक्त बघ बघा परत. म्हणजे मला एक काय कळणार आहे. मला वाटलं आता बहुतेक हार्ट अटॅक येऊन मरतो बुवा बहुतेक आता. हो मला वाटलं गेला ह्याला आता बहुतेक पाणी पाजाय झाला गेला गेला. म्हणजे एवढा गरम झाला. त्याला निघून माझा द्या त्याला माझा द्या है ना. मजा त्याला थोडासा गारगार वाटेल जरा. हा त्याला माझा द्या माझा. मी म्हटलं एवढासा कालीच बुवाचा सोपा एवढा झाला आता ह्याला बहुतेक झटका येईल. मित्रांनो मला खरं सांगा मी बुवाची आई काढली मी बुवाची बहीण काढली का मी बुवाची बायको काढली. मग ह्याच्या गोट्याना मिरच्या एवढ्या का लागल्या. मज त्या बारक्या गोट्या कवल्या गोट्या कशा आपोआप जुनावल्या फक्त बघा. बरोबर ना? काय बुवा तापलं बाई 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 है ना. बुवा म्हणतात मी काय म्हटलं मी याची बायको आहे आणि हा माझा नवरा आहे. बुवा म्हणतो बाय बाय म्हणतो बाय. मग आता मी म्हणतो ये नवऱ्या मी तुझी बायको पण तू एवढा तापता हे काय तो. मी तुझी बायको मग तू एवढा तापता हे. बुवा चुत्या मला बोललायस ना किरण दादा. जर उद्या बारी युट्यूबला ही ह्याची लायकी लोकांना समजू द्या. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना किरण दादा. बारी जर उद्या युट्यूबला पडली नाही तर ह्याचा गेम मी कसा वाजवायचा तुम्ही बरोबर वाजवतो. आणि हा काय म्हणतो बघा आता ह्याला आरतूरच करतो. हा काय एवढा मोठा लायकीचा नाही. हा म्हणतो हा राजू म्हणतो माझ्यासोबत परत बारी घेणार नाहीस. तू काय 12 महिन्याचा तू आयशीच्या पोटातनं 9 महिने आणि 9 दिवसानं चालायस. आणि बघा मित्रांनो मी मुंबईत ह्यांना गवळण गायली होती की त्याच्या दुधाची आठवण. बघा मित्रांनो माझा विषय नाही कळली या वेड्याला. मग तुला भरपूर प्यायचं तर काय बोललो तुम्ही तुला भरपूर प्यायचं तर सांगते आहे जवाड्याला. साहेब बघा आता ती गवळण मुंबईतली पण बुवाच्या गोट्या कशा सुचतात बघा. त्याला मुंबईतली गवळण अजून लागली त्याला जोरात. पण मी बुवाची काय आई काढली नाही बुवाची बहीण काढली नाही. पण माझा साला शब्द खरा ठरला. पण बघा मी मगाशी पण म्हटलं की मी ह्या बुवाला एक नाव ठेवलंय काय हा फक्त मिठू मिठू करणारा पोपट. आता पोपटाची चोच कशी असते हो कशी असते. पण हा पोपट मेला काळ्या चोचीचा आहे. बघा एक शेर ऐका एक शेर ऐका की सध्या चालू वातावरण
साहेब हे हादग्याचं आहे, बरोबर आहे ना? सध्या चालू वातावरण हे हादग्याचं आहे. माणसानं माणसाशी प्रेमानं वागणं हे काम माणसाचं आहे. आणि हा मिठू मिठू करणारा पोपट लाल नाही तर काळ्या चुचीचा आहे. बघा, हाव करीन ताव करीन. आणि आज सांगतो मित्रांनो, आज सांगतो, हा मोठा शहाणा आहे, याचा अभ्यास माझा काही साधा नाही. हा बोललाय ना, हा काय म्हणतो की माझ्यासारखी गाणी, याचा अभ्यास एवढा आहे. तुम्हाला माहितीये काय, भारतानं जो चंद्रावरती यान पाठवलाय त्याचा कारणीभूत हाच. हो, त्याचा गाव आहे ना केलबा, त्या केलब्याच्या मालावरनं, केलब्याच्या धनगरवाड्यावरनं वरती चंद्रावर यान पाठवणारा कारणीभूत हाच. एवढा मोठा हा बुवा. पण बुवा काय म्हणतो, असा म्हणतो खुटा मारी. बोलला ना बुवा, बोलला ना? काय म्हटलं बुवा? असा म्हणतो खुटा मारी. आता तो घरात मार. ऐका ना, आता तो खुटा कुठं मार? घरात मार. अच्छा, त्याचा काहीतरी जरा उपयोग होईल. आता मला खुटा मारून चालला, काय व्हायचं हो? सांगा ना, खुटा मला मारून. मग आता तू मला खुटा मारलाय, तुझा मी आता भूज कसा मारतो तो फक्त बघ. आणि मित्रांनो, रात्र थोडी सोंगा फार पहिला विषय ऐका. ए लांडोऱ्या, ए तुझी चोच मला माहितीये. ह्याचा कसा माहितीये का मित्रांनो, माऊली या बुवाचा असा आहे, ह्याच्यापेक्षा कोण ह्याला वरचढ झाला की ह्याच्या बुडाला आग लागते, आग खाणं आहे ना. म्हणजे ह्याची लाल चोच आपोआप खाली पडते. एवढा हा बुवा, हा एवढा हा चुक्या, हा लोकांना चुक्या म्हणतो. आणि म्हणतो हा बुवा टोप्या घालत नाही. हा मी तर घालतच नाही, पण हा टोपी घालून लोकांना टोप्या लावतो. एवढा चुक्या बुवा हा. किरण दादा बारी युट्यूबला तो काय सांगत, तो काय आहे, त्याचा काय तुम्ही देणं करूया काय व्हायचं? बारी युट्यूब ह्याची लायकी लोकांना कळू द्या. हा MPSC शिकलेला माणूस आहे, बरोबर आहे ना? MPSC शिकलेला माणूस म्हणतो, लोकांना म्हणतो असा कदर की लांबोरे बुवा अशी भारी कधी कर का? मी तुला काय एवढा झोंबवला नाही बुवा, पण तुला चांगलंच माहितीये राजेश बुवा तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटतो, म्हणून तू आज एवढा खाल्ला. तुझी चड्डी पण खाली पिवली झाली बुवा, एवढा लाल झाला. तुझी चड्डी, तुझी आतली चड्डी पण हगलास खाली चड्डी तू, म्हणून एवढा लाल झालास बुवा, बरोबर आहे ना? तुला लाज वाटायला पाहिजे, तुला लाज वाटायला पाहिजे. तू MPSC शिकलेला म्हणून तू चॅलेंज कसले करतोस रे बुवा? कोणाला करतोस? तुला माझी वाकडी कधी करायची ना बुवा, ती कधी पण कर. तुला आज माझं चॅलेंज आहे, परत माझ्यासोबत बारीक केली नाहीस. तुझ्या वाचून काय माझा आडत दाल भात लोणचा आणि कोण नाही कोणचा बुवा, अख्खा नवरात्रीचा सीझन फुल आहे माझा. तुझ्या वाचता माझा काय आडत? तुझा रेडा गाभण, माझी म्हैस आपली भाकडच राहू दे. काय साहेब, तुझा रेडा तुला रेडा कसा लावतो तुला बघ. तो पण अंडील नाही, ह्याला अंडील लावून चालायचं नाही, ह्याला भाजा रेडा लावतो. ह्याला रेडा कसा लावायला लागेल, ह्याला अंडील रेडा पोचायचा नाही, ह्याला भाजा लावायला लागला, बरोबर? आणि आज तो लावणार मित्रांनो कसा तो ऐका. पहिला विषय अजून एक शेर घेऊ ना. राजू जुत्या कसा हेमल्या नसतोय बघा. राजू आता ऐक मला वाटतं बोला ना ए राजू, याचा बहुतेक गाय नाही तर बैल हरवल्या, या सोडून द्या. ह्याची गुन्हा हरवले, ह्याची गाय आज समुद्रात हरवले. पाटील दादा बोचे गाय बांधव काय हो? जर असेल तर ह्याला द्या, नाही तर बिन अंडाचा ह्याचा बैल असेल तो पण ह्याला घेऊन द्या. हो म्हणून बघा शेर ऐका पहिला पुढचा शेर ऐका बघा. की बिनबुडाचं बोलणं मला तुमचं लांबोरे बुवा पटणार नाही. अहो बिनबुडाचं बोलणं लांबोरे बुवा मला तुमचं पटणार नाही. आणि जातीवंत मी शक्तिवाला. ए बुवा तुला काय वाकडी करायची ना माझी कर, तू माझ्या बापा बोलतोस तुझी लायकी करत एवढी, बरोबर आहे ना? तुझ्या जर मी बापा तुझ्या मी जर तुला काय माझ्या उराव बसायचं ना, बरं आपण ही बारी झाल्यावर चला बुवा कुस्ती लावूया. होऊ दे काय तुझ्या लावू कुस्ती. तू रेडा भागा आणि मी रेडा अंडी, चला काय तू आज होऊनच जाऊ दे रे. बघ तुझा केलबाजा नाही, तुझा उलटा घातला ना बुवा माझ्या बापाच्या औलाद नाही. कोण आहेस तू कोण आहेस? तू शकण्या तू लकण्यांचा वाद शेक, लकण्या तू लांजा बुडव माझ्यासमोर. आणि तू त्या
सचिन बुवाचं मला नाव सांगतोस, तू मला भाकळ बुवाचं नाव सांगतोस. त्याने अशी गाणी लिहितात, त्याने तशी गाणी लिहितात. मध्ये 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हे काय तुझ्या बापसान लिहिलाय का ज्यांची नावं घेतेस त्यांच्या मोठ्या बापसान लिहिलाय? बरोबर ना? म्हणजे बाकीच्या शास्त्र हा मोठा शाना. बघा मित्रांनो, बघा हा विषय माझा तुम्हाला पटेल निश्चित. तुम्ही टाळ्या वाजवा. ऐका बघा मी काय म्हणतोय. आज ऐका, आज बिग बॉसचा रिझल्ट लागला है ना? आज देखो झपक 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 नाही बोल. ऐका, आज बिग बॉसचा रिझल्ट लागला. एका गरीब घरातला पोरगा ज्यानं, एक मित्रांनो डोळ्यातनं अश्रू आणण्यासारखी गोष्ट आहे, ज्यानं मंदिरातला नारळ आणि मंदिरातला प्रसाद नैवेद्य खाऊन तो लहानाचा मोठा झाला. कारण लहान वयात त्याचे आई वडील केले. तो सूरज चव्हाण जो रील्स बनवायचा, अक्षरशः लोक त्याला हव्या नको त्या शिव्या घालायच्या. आणि आज तो सूरज चव्हाण बिग बॉस मराठी 5व्या सीझनचा विनर ठरलाय. म्हणजे एक वेळ अशी होती की लोक त्या सूरज चव्हाणला शिव्या घालत होती आणि आज त्या सूरज चव्हाणच्या नावाचा उदो होत आहे. बुवा हा माझा समाजवाद आलाय ना, तू मेल्या मला काय पण बोललं, तू काय पण बोल, तुझी लायकी ना लोकांनी आज ओळखलेली आहे की तुला राजेश बुवा चांगला खडखडून लागलाय, तुझी अवकात लोकांनी ओळखलेली आहे म्हणून थोडा तापलायस. बघा शेर आहे का शेर की बिनबुडाचं बोलणं मला तुमचं लांबोरे बुवा पटणार नाही. अहो जातीवंत मी शक्तीवाला मागे कधी हटणार नाही. मग तुमचा वाहून झालेला चेक हे नांडुऱ्या, अरे तुझा वाहून झालेला चेक या रसिकांच्या बँकेत कधी वाटणार नाही. आणि वर रातभर हलवून दमदास तरी लांबोरे बुवा, अरे तुझा कधी उठणार नाही. तू आता माझा तोंडा चांगलाच घे, म्हणजे कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक माझा जोरात घे बुवा तोंडा, तुला त्याची आता गरज आहे. तुझा बीपी आणि आता बीपीची गोळी पण घेऊन ये सोबत. म्हणून बघा मित्रांनो, रात्र थोडी सोंगाबार रातभर केला आणि आत नाही गेला, कशाला हवाय? म्हणजे रात्रभर नाच केला आणि त्याच्या डोक्यात काहीच गेला, तो मला शिव्या देऊन गेलाय. कारण मी आज त्याची खंडाई ना सुपारीची 2 ती मी माझ्या अडकेला अशी खोदलेली आहे. ती कशी देत ऐका. म्हणून बघा, अरे घेऊन येते, हा थांबा, अरे घेऊन येते प्रेमानं देते. प्रल्हादांचं गाणं आहे. अगदी जो तो मुलगा असंच म्हणतो की मला बायको पाहिजे गोरी, अहो मला बायको पाहिजे गोरी. आता तुम्हीच सांगा पाहुणं, अहो सगळ्यांनी जर गोऱ्या पोरी बघितल्या तर विचारा काळ्या पोरीने जायचा कुठं? आता तुम्हीच सांगा पाहुणं, अहो कुठं जातील काळ्या पोरी. माझा विषय आहे का बुवा? शास्त्रात बुवा, शास्त्रात तुमच्यासारख्या मी इथं शिव्या द्यायला आलेलो. मी तुमचा भूज चुत्या तुला खुटा कसा मारतो तुला होतं बघ, माझा खुटा मात्र तुला मजबूत लागला बुवा कसं होत आहे. अरे घेऊन येते प्रेमानं देते, मग माझ्याकडे आहे ये बढा. बघा जे मच्छिंद्रनाथांची शिष्य मंडळी असते, एका माईकडे भिक्षा मागायला जातात, बरोबर आहे ना? भिक्षा दे माई, सगळ्यांना माहिती आहे. मग एका माईच्या दरवाजात जातात. आता बाहेर कोणी आलेले आहेत, त्याला द्यायला तरी काय हवं? मग ती माई त्यांना वडा देते. काय देते? वडा. तो वडा त्यांना एवढा आवडतो की ती माई त्याला म्हणते, महाराज एवढा दिलाय, तुम्हाला हा परत आवडला तर नक्की मागा. म्हणून बघा विषय कसा आहे तो. अरे घेऊन येते प्रेमानं देते, मग माझ्याकडे आहे ये वडा. ती काय म्हणते? तुम्हाला वडा तर हवाय, मग तुम्हा देईन मी जे वडा. दादा त्या प्लीजा तुम्हाला, मग तुम्हा देईन मी जे वडा, तुम्ही हातात घ्याल वडा. बरोबर आहे ना? ही बाई काय म्हणते? तुम्हा देईन मी माझ्याकडे जेवढा आहे तेवढाच वडा तुम्हाला हातात घ्या. लांबोरे बुवा आता रातभर घेत बसता नाही तर दुसऱ्या कोणातरी हातात द्या तुमचा सांभाळायला. मग तुम्हा देईन मी जे वडा, तुम्ही हातात घ्या वडा.
देईन मी जेवढा, तुम्हा देईन मी जेवढा, तुम्ही हातात घ्याल वडा, तुम्हा देईन मी जेवढा, तुम्ही हातात घ्याल वडा, देईन मी जेवढा, तुम्ही हातात घ्याल वडा, तुम्हा देईन मी जेवढा, तुम्ही हातात घ्याल वडा. अरे जेवढा येते विमान देते, जेवढा येते विमान देते, माझ्याकडे आहे ये वडा, माझ्याकडे आहे ये वडा, ये वडा तुम्ही हातात घ्याल वडा, तुम्हा देईन मी जेवढा, तुम्ही हातात घ्याल वडा, ये वडा तुम्ही हातात घ्याल वडा, तुम्हा देईन मी जेवढा, तुम्ही हातात घ्याल वडा. पण दुसरा मुद्दा बघा काय म्हणाले की म्हणतात राजू बुवा राजू नाही, आज राजा तुझा राजापुरात कसा बाजा वाजवतो फक्त तू फक्त बघ बुवा. आणि तुला मी आजही सांगतोय बुवा, मी तुम्हाला अरे तुरे करणार नव्हतो बुवा, मी तुम्हाला अरे तुरे मुळीच केलं. बरं मध्ये ह्याला भैया पण लागतो आणि मध्ये ह्याचा इंग्रज पण जातो है ना. काय बुवा बोलला का हा, व्हॉट इज दिस नॉनसेन्स है ना. काय बोलले बुवा, म्हणजे ह्याच्या घरावर होते इंग्रज गेला. व्हॉट इज दिस नॉनसेन्स, SQY की झडकू बुवा ते असा आहे, SQY की झडकू ओके टेबल है ना, गोली कर हा इसका हिसाब किचक है ना, अटक मटक चवली चटक. तो कसा आहे तो बुवा, SQY की झडकू उलटी टेंगून. तुला असा बुवा टेंगून काढीन तुला, तर तुला त्याचा अंदाज पण लागायचा नाही. परत बुवा काय म्हणतात बघा बुवा काय म्हणाले की म्हणतात माझ्या गाण्याच्या फरमाईश येतात त्या मी गायच्या नाही काय, मी काय नाही म्हटलं. पण मला मित्रांनो तुम्ही खरं सांगा, बुवाला ज्या फरमाईश दिल्या त्यांच्या संगीतकारांना पण मला सांगायचंय. सुरेश दादा मी एक नामवंत बँजो प्लेयर आहात, तुम्ही मला खरं सांगा आज तुमच्या बुवाला ज्या संगीतच्या फरमाईश आल्या तर ती एक तरी फरमाईश तुमच्या बुवान ताला सुरात गायला काय हो, खरं सांगा मित्रांनो. बुवाने एक तरी गाणं ताला सुरात गायला का फरमाईश आलेल्या. ते छोटं बाळ जे कोण आलं होतं ना त्यांनी जरा वरती एका स्टेज वरती या, आहे का ती मुलगी, ती बाळ आहे का इथं, दिदी ये मेल्या ह्या बुवापेक्षा ह्या माझ्या पोरीनं गाणं अगदी ताला सुरात गायला. खरं सांगतो बघा, ही लायकी ह्याची या बुवापेक्षा गाणी ह्याचीच. आणि हा म्हणतो बुवाला काय म्हणतो लिहिता येत नाही. अरे मेल्या बुवा शिकतोय अजून है ना, बुवा अजून शिकतोय बरोबर आहे ना. फक्त लिहल ना गाणी. तू मोठा माहितीयस, मोठा आहेस तो, तुझा सगळाच मोठा. मी मागाशी उगाच नाही म्हटलं दिदी ये, या माझ्या दिदीसाठी माझ्याकडून मी 500 रुपयाचं बक्षीस. कारण खरं सांगतो गाणी ह्या बुवाची जवळा, पण बुवापेक्षा या माझ्या छोट्या बहिणीला गाणी आधी ताला सोबत गायला. ही तुझी लायकी आहे बुवा, तू पहिली गाणी गाय नीट शिक. हे बघ इथं जे आलेत ना 5 रुपयाची 5 रुपयाची पिणारा जर 10 रुपयाची पेला तर तो पण पोपटासारखा बोलत. आणि दारू पिणारा माणूस नेहमी बरोबर आहे ना. मला थोडा डाऊट येतो बुवा, घोली कर. मला वाटतं बहुतेक सूरज चव्हाणचा झपुक ह्याच्यावरती आलाय. आणि तो बघा ना लेंगा खाली बघतोय, नुसता खाली सांगतोय काय बघा. का हो किरण दादा तुम्ही भारी टाकायचा, ह्याचा ऐकू नका. हा कोण शेमणे या, तुम्ही भारी टाका युट्यूबला. तुमचा कोण काय करतोय ना, राजेश भाऊ अजून तयार आहे, जिवंत आहे. याची लायकी लोकांना कळू द्या. लेंगा धरतोय लेंगा, माझा आज बहुतेक 11 शिरले लेंग्यात बरोबर आहे ना. वा ही सारी पाखरा एवढी काही बेकार आहे, नको तिथं फोड आणतात बरोबर आहे दादा. ही दसऱ्याची हादग्याची पाखरं आहे, अशी कुठं शिरती, नको तिथं फोड आणतात. ते पण की केवढा साली साईज कधी कुठली बद्दल पता लागायचा नाही हो. आता ह्याला कसं वाटेल, हा पण तो माझ्याशी परत भारी करणार नाही. अरे तू मला कधी पण भेटलं, तुझं नाही कपडं फाडीन सारी माझ्या बापाच्या अवलाद मला कधी पण भेट. म्हणून बघा हा दुसरा विषय ऐका. ते काय मागाशी म्हटलं, माडीच्या गो पाठी मागे धाना जो भरीला, अरे धाना जो भरीला
आहेत त्यांनी हात वर करा. हा हे बघा, हा हे बुवा, हे लांबोरे, लांबोरे, विकास शेठ, त्याला शेठ हे विकास सर. आता तुमचा करतो वर कसं ऐका. हे सारी लग्नाची गाणी एवढी भारी बोलतात ना, ज्यांचं यंदा कर्तव्य आहे त्यांनी साला माणूस आपल्याकडे फुकट आहे. 500 रुपयाची मजुरी, 300 रुपये द्या, पैसा वसूल आहे तुमचा. बघा अगदी साखरपुडा, खाना, लगन, वरात, तेव्हा सगळी माहिती आहे. अनुभव आहे त्यांचा, अनुभव आहे ना. मी मगाशी माझं जी मला फरमाईश आहे ते चोरून पाहत. मला आता ऐका, ह्यांचा घर मी बोलतो मी साहेब. बघा सगळे आपण ना आज होऊनच जाऊ दे, परत त्या घराला माझ्याशी वारी करणार नाही. माझा काय कमी होतंय काय, माझं अजून मित्रांनो खोटा सांगत नाही तुम्हाला, अजून 7 कार्यक्रम दसऱ्यातलं बाकी आहे. बघा मी चोरून पाहत. हे माझं गाणं जे कोणीतरी लिहिलंय, मी गायलं, लोकांनी त्याला डोक्यावरती उचलून धरलं, बरोबर ना. लांबोरी बुवा, आज तुम्हाला माझं ओपन चॅलेंज. ते गाणं तुम्ही मला इथं येऊन ताला सुरात गाऊन दाखवायचं आणि माझ्याकडनं 1000 रुपये बक्षीस घेऊन जायचं. चला, नाही तर ह्यांचा घर. आता मी बोलतो ऐका, मला आवडतो बघा. हा विचार हा किती आहे, आगणित काही नाही बर, मग देणार आहे ग आपला तो लंबोदर. अग काळवड करून सारी करतो मी स्वयं, पण दरवर्षा सारखं वाटण अग सजू दे घर. सांगाय काही आणू तुझ्या ग गणपतीला, तुझ्या ग गौराईला, घराला आणि सणाला. सांगाय काही आणू तुझ्या ग गणपतीला, तुझ्या ग गौराईला, घराला आणि सणाला. सांगाय काही आणू तुझ्या ग गौराईला, तुझ्या ग गौराईला. ए शमण्या ए शकण्याला लागण्या, दुसऱ्या बारीत ये, चपूक चुपूक दुसऱ्या बारीत ये. आणि माझं जे गाणं आहे ना चोरून साहेब काय, हे जर हा बुवा आज ताला सुरात बोलला, 1000 रुपये तुमच्याकडे देऊन ठेवू, ह्याला द्या. लोकांना हसणं, अरे तू सांगतोयस लोकांना बोलणं लय सोपं आहे बुवा, करणं लय अवघड आहे. आणि हे काय म्हटलं, हा म्हणतो सप्तसुरांचा नाही बुवा. मी आजही सांगतो, युट्यूबर्स किरण दादा, मी आज सांगतो स्पष्ट तुम्हाला. आणि हा माझा शब्द तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. माझ्या नावापुढं सप्तसुरांचा बादशाह लावायचं. ह्या तुरेवाल्यांचा बराचसा असा गैरसमज आहे की हे नाव स्वतः राजेश निकम समोर लावतो. बघा साहेब, मगाशी जेव्हा तुम्ही माझा सत्कार केला, मी तुम्हाला म्हटलं का माझ्या नावासमोर सप्तसुरांचा बादशाह लावा म्हणून. जरा माईकवर बोला. नाही म्हणजे मी माझी गाल करतोय. पण बुवा काय म्हणतात, हा म्हणतो सप्तसुरांचा नाही, हा 7.5चा. तुझ्या आयुष्यातली मी 7.5चा आहे बुवा. तुझ्या पत्रिकेतला मी शनीचा आहे आणि तो तुझ्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बघा, एक गेल्या वर्षी गाणं झालं होतं पॉप्युलर, आता आमच्या पप्पानं गणपती आणला, असा काहीतरी दे ना, असा काहीतरी दे ना. हा मेले हो तुम हमको, अरे हा कक्कर मेली. बघा, मग आमच्या पप्पानं गणपती आणला, अरे शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. तुला कसा परत टुकू मुकू बघतोय चांगला. हे बोलानो, हे मोबाईल एसकी बाईकी छोडक्यू, टुकू मुकू बघतोय चांगला, आमच्या पप्पानं गणपती आणलाय. बघा विषय कसा मित्र ऐका. बुवा फोडणार तुझं मी अंड. साहेब विषय का शास्त्रातला, यांच्यासारखी वराची साल वांग्यात लावणार. बुवा फोडणार तुझं मी अंड. मग विचार करून हा सगळा आणि आला होता तिथं एक वगळा. साहेब बघा, ज्या वेळेस आधी माया पार्वती भगवान शिवशंकर यांचं संभाषण ते यमुनेच्या तीरावरती चालू असतं. ते संभाषण चालू असताना त्या तळ्यातल्या एका माशाच्या पोटी गर्भ धरतो. मित्रांनो ऐका, गर्भ धरतो. तो गर्भ धरल्यानंतर एक बगळा त्या यमुनेच्या तीरावरती येतो.
बघतो तो मासा आहे, त्या माशाला मारतो चोच, त्या माशाच्या पोटातून निघतो बाहेर अंड, आणि त्या अंड्यातून मित्रांनो मच्छिंद्रनाथांचा जन्म पटला. पटला. बुके टेबल माता घ्या. अरे विचार करून हा सगळा आला होता तिथं एक बगडा. विचार करून हा सगळा आला होता तिथं एक बगडा. काही सांगणार मी होतांड, बुवा फोडणार तुझं मी आंड, 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 बुवा फोडणार तुझं मी आंड. अरे अंड्यातून जन्मास आला मच्छिंद्रनाथ म्हणतात याला, मच्छिंद्रनाथ म्हणतात याला, मच्छिंद्रनाथ म्हणतात याला. नाथांचा उगम हा झाला अंड फोडून बाहेर हा काढला, फोडून बाहेर हा काढला, अंड फोडून बाहेर हा काढला. बघा दिसतोय हा आडदांड. मी मगाशी उगाच म्हटलं लट्टू मुठ्या स्वामी, मी ह्याला मगाशी उगाच म्हटलं बघा कसा आडदांड लट्टू मुठ्या स्वामी. बघा दिसतोय या आडदांड, बुवा फोडणार तुझं मी अंड, 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 बुवा फोडणार तुझं मी अंड. अरे विचार करून हा सगळा आला होता तिथं एक बगडा. विचार करून हा सगळा आला होता तिथं एक बगडा. काही सांगणार मी होतांड, ये तुझं मी फोडणार अंड, बुवा 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 फोडणार तुझं मी अंड, बुवा फोडणार तुझं मी अंड, बुवा फोडणार तुझं मी अंड, बुवा फोडणार. दुसरा मुद्दा बघा मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही. ह्याला पण बाऱ्या तेवढ्याच आहेत आणि आम्हाला पण बाऱ्या तेवढ्याच आहेत. बघा दुसरा मुद्दा असा, हा बुवा काय म्हणाले की मी ह्याला मुंबईपासून सांगतोय, अरे बुवा प्रेमान बोल. साहेब तुम्ही त्या बारीला होतात का? होतात ना. हा हे विटनेस आहेत साहेब स्वतःच्या बारीचे. मुद्दा मित्रांनो असा आहे बघा साहेब, मी काय तिथं वेडवाकडं नाहीच बोललो. साहेब सांगते मी यांना वेडवाकडं. बुवा म्हणतात अरे मी ह्याला मुंबईपासून सांगतोय, अरे भावा प्रेमान बोल, प्रेमान बोल. म्हणजे ह्यानं सांगून मी ऐकायचा, तुझा कपडा तू मला विचारून घालतोस, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? त्याला मी देणं करूया काय, तुझ्याकडे मी 2 पैसे घेतले, बरोबर आहे ना? तू तुझी दाढी ठेवतोस कोकणासारखी, बघा ना हा पागल झालाय का काही? बघा ह्या बोकडा एवढा जंगलावरती वाढवलाय, मग ती दाढी काय मला विचारून ठेवतोस? मग तू जे सांगशील ते मी करायला. मित्रांनो बघा मी तुम्हाला आज सत्य सांगतोय, मी आज या सौंदर्य गावामध्ये राजापूर तालुक्यामध्ये बरेच वर्षाने कार्यक्रम करतोय. राजेश बुवा कधी एवढा घसरत नाही, खरं सांगतो. माझ्या मित्रांना एक माझी विनंती आहे, तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून राजेश बुवाच्या बाऱ्या बघा. पण साला असं येडं जर भेटलं ना तर मात्र आता जर हा न्यामच वाकडा आहे, ही मेळच जर वाकडी आहे, मग तिला साला खड्डा पण कसा, बरोबर ना? वाकड्या मेढीला वाकडाच नाहीतर राजेश टिकम कधी एवढा घसरत. आता हे म्हणतात बारी प्रेमान कर, प्रेमान कर. अरे तुझ्याशी प्रेमान बोलाय, मी तुझा भावच आणि तू काय माझा नेवनायस काय, बरोबर ना? मी तुझा भावच या, तू माझा जिजू जुजू आणि मी काय तुझा भावच आहे काय? मग तू सांगशील तर मी काय ऐकू? बरं ठीक आहे, मग मी आज सांगतो. बुवा म्हणणार ना त्यांच्या भाषेत, बरं ठीक आहे मी असं म्हणतो, बुवा तुमच्यासोबत मला आता वाटत नाही माझ्यासोबत बारी करू, पण जर केवळ तर मी आज सांगतो, तुम्ही म्हणतो ना बारी प्रेमान कर, साला शब्द दिला आज या सौंदर्य गावात बारी तुमच्यासोबत इथलं पुढं प्रेमानच करेन. पण एका अटीवर, परत येताना दाढी ठेवायची. माझा किती ऐकतोस मला बघू दे, मिशी ठेव, मिशी हव्या, उगच उगच छगन नको दिसायला, मिशी हवी. पण साली दाढी काढ, बघू दे माझा ऐकतोस काय तो. मग मी तुझा ऐकतो बुवा,
लांबोरे बुवा, आजही तुम्हाला सांगतो, तुम्ही मला शब्दाची मर्यादा आज ओलांडायला लावली. मी तुम्हाला पहिल्या वारीत एवढं काहीही बोललो नव्हतो, पण तुमची एवढी फाटले की तुम्ही त्या किरणदाला सांगता बाय तुझ्यावर क्लेम करेन. किरणदा चला काय होईल हो, तुमचा एका महिन्याचा आहे ना पगार युट्यूबचा मी तुम्हाला देतो, त्याची बारी उद्या टाका युट्यूबला, त्याची अवकात. साहेब माझं फक्त म्हणणं एवढंच आहे, एमपीएससी शिकलेल्या माणसाची जर भाषा अशी असेल तर साला आपण अडाणी परवड, अडाणी म्हणजे आम्ही अडाणी नाही, ग्रॅज्युएशन झालोय, पण एमपीएससी शिकलेला माणूस जर अशी भाषा करतो, अरे तुला मला बोल ना, तू माझ्या बापाच्या लेकडीला बोलतोय, साला तुलाची माय गेली ना अजून माझ्या गुरुवारांच्या लेकडीला नाव ठेवायला. तू मला बोल, मी तुझ्या गुरुपर्यंत, मी तुझ्या घरापर्यंत पोहोचलोय काय? बरं बघा मित्रांनो, माय मावल्यानो, मी आज शक्तीवाला आहे, आधी मायाची बाजू मानतोय. साहेब खरं सांगा मला, बुवाने माझ्या गवळीची कटिंग दिली बघा, त्या गवळीच्या कटिंग मध्ये बुवा साला सरळ सरळ बोलतो तुझी आई झवायला पाहिजे म्हणून. बोला की नाही बुवा सांगा, रेकॉर्डिंग आहे मित्रांनो. गवळीच्या माझ्या कटिंग मध्ये बुवा सरळ सरळ म्हणतो तुझी आई झवायला पाहिजे. ह्यातच बुवा तुझं शिक्षण, तुझं क्वालिफिकेशन, तुझं कॅरेक्टर आणि तुझी अवकात, तू भेट मला चौकात, तुला दाखवतो मग दिसून आली बुवा. कारण माझ्या गवळणीतून मी काय तुम्हाला वावगं बोललंच आहे. जरा त्यांची गवळण द्यावं इकडं. हा बरं, मेलेला काही तालासुराचा पत्र आता ऐका. आज 10 नंबरचं सरकार आन पंढरी फडके गिरमेकर, आलो म्हणतो भेटल जवा मी गुन्हा, हे मला अटक करा हो पुण्यात. बघा हा, आणि बुवांची गवळण, बुवा गवळणी काय म्हणाले की म्हणतात, आई म्हणतात धंद्याला लावलीस. मला सांगा साहेब, हा सौंदल जे गाव आहे हा राजापूर तालुका आहे, हा वारकरी संप्रदायांचा, ज्ञानी पंडित आणि गुणीवंतांचा आणि जाणकारांचा तालुका आहे, बरोबर आहे ना? गवळीचा भाग असतो तो राधा श्रीकृष्णाचा. मी बुवाला काय म्हटलं, बुवा राधा कानाला प्रेमानं सांगते, काना हे जे तुझे सवंगडी आहेत ना, हे तुला फसवण्याचं काम करतायत. मग ह्या ज्या तुझ्या 2 गोट्या आहेत त्या तू घेऊन घरात जा. म्हणजे माझ्या विषयामध्ये मित्रांनो राधा श्रीकृष्णाचा उल्लेख होता. बुवांची गवळ गायला, त्या गवळीमध्ये राधा कृष्णाचा उल्लेख कुठे झाला हो? बघा बुवांचा विषय, अरे झाले या चूक मग थुकतील लोक, झाले या तोक, झाले या चूक थुकतील लोक, अरे बघा तुझ्या या लुंग्याला घरी लावून स्नान संध्याला, बघा घरी लावून स्नान संध्याला, तुझ्या आईशीला लावलीस धंद्याला. साहेब ह्या शब्दांमध्ये राधा आणि श्रीकृष्णाचा कुठे उल्लेख आहे हो? आणि बुवा चला टोप्या घालून काय लोकांना टोप्या लावतोस काय रे तू? तुझा मेंदू कुठं खाली गुडघ्यात आहे काय? तू गवळी सरळ सरळ म्हणतोस तुझ्या आईशीला लावलीस धंद्याला, ये तुझ्या वारीत, माझ्या वारीत यायचं नाही, तुझ्या अवकात नाही तेवढी, तू इथे ये आणि मला पटवून दे की असं कुठलं शास्त्र आहे. तू मोठा शास्त्र सकाळी घरी सोबत शास्त्र चालून खातो हा बुवा, हो याला भाकरी नाही लागत, याला शास्त्र लागतो सकाळून. हा शास्त्र पण चहामध्ये असा बाटरासारखा बुडवून खातो, हो हा वड्यासोबत, हा पावासोबत वडा नाही खात, हा पावासोबत असा शास्त्र गुंडाळतो आणि तो चगलून चगलून खातो तो. मला आल्यावरती बुवा सांगायचं तुम्ही की या तुमच्या गवळणीमध्ये गवळ कोणाची? राधेनं कानाला बोलायचं आणि त्याचं उत्तर कानाने राधेला द्यायचं. मग तुमच्या या गवळणीमध्ये काय डावा दादा, बरोबर आहे ना? तुमच्या या गवळणीमध्ये कुठं तुम्ही राधेचा आणि श्रीकृष्णाचा उल्लेख करत वाढवून दाखवा. आईशीला लावलीस धंद्याला म्हणजे काय? चला आमच्या काय आईच्या बहिणी काय माळा पडले, बरोबर की नाही? आमच्या आईच्या बहिणी काय माळा पडलेत काय? तुला बोलायला काय नाही म्हणून तू आता काय पण बोलतोयस हा? बोवाज सांगतोय माझ्यासोबत, मी आज तर तुम्हाला स्पष्ट सांगतो, ह्याला घाबरून ह्याला घाबरायला हा कोण आहे? ह्याला नाही, ह्याला नाही, मी ह्याच्या अख्या खानदानाला पण घाबरणार नाही. पण मी आज सांगतो बुवा तुम्हाला, तुम्ही माझ्यासोबत परत बारी करा अगर करू नका, तुम्हाला घरचेच विषय काढायचे ना तर तुम्ही माझ्यासोबत परत बारी करू, कारण तुम्हाला लई झोंबतो. मग एवढा जर तुम्हाला झोंबाझोंब एवढा झोंबतो ना तर समोरच्या शाहिराला कमी लेखायचं काम करू नका, बरोबर मित्रांनो? नाही का? गवळीची कटिंग घरी लावून स्नान संध्याला, तुझ्या आईशीला लावलीस धंद्याला. बघा साहेब ह्या शब्दावर कटिंग कशी आणली बघा. अरे करा या धंदा
जाते मुकुंदा ए पाहुणा सिट डाऊन खाली बसा. आज तुम्हाला लय टाइम आहे, काय घालू नका तुम्ही. अरे करा या धंदा. मी जाते मुकुंदा नाही कळत या आडमुठ्याला. बघा करा या धंदा आहे माझी जाते मुकुंदा नाही कळत या आडमुठ्याला. मी जर स्थानाला बसले तर माझ्या आई बाजारासाठी माझ्या आई बाजार कशासाठी जाते बघा. धंदा कराया जाते मी पोटाला. बरोबर आहे ना. जर बाजारात माझं दही दूध कोणी मी विकलंच नाही तर साला माझं पोट भरेल तरी कसं. बरोबर आहे ना. धंदा कराया जाते पोटाला राधा म्हणून मोजते नोटाला. जर ते दही दूध कोणी बाजारात नाही गेलं तर माझ्याकडे ती चवली पावली हेर कुठनं. ए बुवा ही लेकरी आहे लेकरी आणि तू माझ्या गुरुच्या लेकरीला असतोय. तुझी अवकात नाही. मी तुझ्या गुरुपर्यंत पोहोचलो नाही कारण माझ्यावर तेवढे संस्कार आहेत. आणि तू म्हणतोयस की तुमचे गुरु खांना दात करतात असं करतात. मी जरा माझ्या गुरुवर्यांना विनंती करतो की त्यांनी एकदा वरती उभं राहावं. लोकांना कळू दे राजेश बुवाला घडवणारा नक्की माणूस कोण आहे. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा माझा बाप हे माझे वडील आहेत आणि या माणसाला हा माणूस बोलतो म्हणजे ह्याची अवकात केवढी आहे बघा. मी फक्त आईचा विषय लावला तो बुवाला जिवारी झोपला गवळ येतो आणि तुम्ही सरळ सरळ बुवा माझा वारीत बाप करताय. ह्यात तुमची बुवा दायके ना लोकांनी आज काय ते ओळखले बघा. पण आता काय म्हणते की धंदा कराया जाते पोटाला राधा म्हणून मोजते नोटाला. 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 दुसरा विषय असा बघा. शेवटचा विषय घेतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय. कसं ऐका मी थोडं बघा. राहिला विषय महत्वाचा मुद्दा प्रश्न उत्तराचा. अक्षय तुझा त्या फोटो बघायचा. राहिला विषय प्रश्न उत्तराचा. बुवानी जो माझ्या प्रश्नाचं जे विषयाचं उत्तर दिलंय हे 100 नाही तर 200% चुकलेला आहे. रॉंग बुवा. कुठेतरी तुम्हाला कधी कधी बोलायचो ही इज माय फ्रेंड पण बुवा आज तुम्ही माझ्याशी दुश्मनी पत्करते. तुम्ही दिलेलं शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर हे सबसेट चुकीचं आहे. ते मला पटलेलं नाही. राहिला विषय भुवनचा बघा मित्रांनो. शाहिरांचा विषय आज माझ्याकडे मला वाटतं जेव्हा जेव्हा आमच्या बाऱ्या झालेल्या आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी मला विषय दिलाय. आज भुवनचा विषय माझ्याकडे आलाय. जो माझ्या वाचनातून एक भाग त्यांच्या विषयाचा गेलाय साहेब तो सांगण्याचा प्रयत्न करते. व बघा जर योग्य असेल योग्य म्हणा. उत्तर जर चुकीचं असेल तर काही हरकत नाही. निश्चित पुढच्या टायमाला जर बारी घेतली तर प्रयत्न करू. बघा की लग्न समारंभातील परंपरा आणि त्यामागील शाप व वरदान या संबंधी विचारलेले वचन देवादिकांच्या स्वयंवर या ग्रंथात आहे. वाचा जो विषय आहे तो विषयाचा बघा की दक्ष प्रजापतीने आपल्या यज्ञात आपल्या मुलीची सतीची आणि तिचे पती भगवान शंकराची अवहेलना केली होती. दक्ष प्रजापतीने आपल्या यज्ञामध्ये आपल्या मुलीची सतीची आणि तिच्या पतीची भगवान शंकराची अवहेलना केली. त्यामुळे सतीने आत्मदहन केले. या घटनेमुळे माता या कर्तव्यातून वंचित राहिली हा शाप सांगितला जातो. तथापि कुलदेवता व घरातील दैवतांवर अक्षता टाकण्याचा मान मातेला असल्याचे वरदानही या कथेशी जोडलेले आहे. दुसरा मुद्दा असा की बघा सतीची आई प्रसूतीला शाप भगवान शंकराने दिला होता. दक्ष यज्ञाच्या वेळी दक्ष प्रजापतीने भगवान शिवाचा अपमान केल्यामुळे सतीने आत्मदहन केले. या घटनेनंतर भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी दक्ष यज्ञाचा नाश केला. प्रसूती सतीची आई सतीच्या मृत्यूचे दुःख सहन करत होती. यज्ञात सतीचा अपमान होत असताना तिने विरोध केला नाही. यासाठी भगवान शंकराने तिला शाप दिला की तिच्या कुठल्याही मुलीच्या विवाहात तिला काही धार्मिक विधी म्हणजे अक्षता टाकण्याचा मान मिळणार. हे बुवा माझ्या वाचनातून गेलेल्या एका भागाचं तुमचं उत्तर आहे. जर निश्चित तुम्हाला पटलं बुवा तर हातात घ्या नाही तर बुवा सोडून द्या. बघा मित्रांनो पुढचा विषय या ठिकाणी गातोय. बघा विषय असा आहे. पहिलं तुम्हाला शास्त्र पटवून देतो. नथुराम पांचाळ आणि अनंत मिरजोळकर. नथुराम पांचाळ दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे आणि आनंद मिरजोळकर
दादांच्या माध्यमातून 100 रुपयाच्या पारितोषिकाने शाहिरी मांडा समोर करतो. बघा मुद्दा असा, विषय तुम्हाला हा शेवटचा पटवून देतो आणि या ठिकाणी बारी संपवतोय मित्रांनो. बघा ऐका, कारण आम्हाला खेळचा पडदा घाटायचा आहे. म्हणून म्हणतात की ज्या वेळेस रावणानं सीतामाईला त्या अशोकवनामध्ये पळवून दिली, बरोबर आहे ना, त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रानं सीतामाईची एक खून म्हणून हनुमंताकडे एक अंगठी दिली आणि काय म्हणाले, ही अंगठी जर माझ्या सीतामाईने ओळखली तर नक्कीच ती समजेल की माझा सारथी मला इथं कोणतरी घ्यायला आलाय. मग ज्या वेळेस मारुतीला लंकेत जायला निघाला त्यावेळेस मारुतीला प्रभू रामचंद्राला एवढंच सांगितलं की देवा, आज जो चाललोय सीतामाईला तर तुमच्या हा पदरामध्ये आणून देणारच, पण ज्या रावणानं माझ्या माईला पळवण्याची हिंमत केली त्या रावणाचा कसा गेम तो करतो ते मी थोडं माझ्या विषयातून ऐका. म्हणून म्हणायचं बघा, आला आलेला करून तोंड हा काळ, बघा पाहून मला हा झाला या लाल. बघितलं ना लाल चोच कशी काली पडली बघा. बघा आला आलेला करून तोंड हा काळ, मग पाहून मला हा झाला या लाल, याला रानात हरवली. असं कोण म्हणतोय, मारुतीराया म्हणतोय प्रभू रामचंद्राला, आलेला करून तोंड हा काळ, पाहून मला या झाला या लाल, याला रानात हरवली, मी याला रानात हरवली. आता मारुतीराया हा प्रभू रामचंद्राचा एवढा जिवलग होता, एवढा सखा होता, अगदी मुलाप्रमाणे भक्त तर प्रभू रामचंद्राचा होता, पण प्रभू रामचंद्राने देखील मारुतीरायावरती आपल्या सख्या मुलासारखं प्रेम केलं होतं. बघा आला ह्या करून तोंड हा काळ, मग पाहून मला हा झाला या लाल, याला रानात हरवली, मी याला रानात हरवली. आलो सांगून सख्या रामाला, आता बुवांचं नाव आहे विकास सखाराम लांबोरे, बरोबर आहे ना. प्रभू रामचंद्र काय म्हणतोय, मारुतीराया प्रभू रामचंद्र काय म्हणतात बघा, मारुतीराया देवा, अहो सीतामाईला तर घेऊन आलोय, पण येता येता साला असा काय त्या रावणाचा गेम करून आलोय. आता रावण जो होता तुम्ही तुला सर्वांना माहितीये, रावणाचं रूप अगदी दाढी मिशी वाला गडी बुवांसारखा. बुवाला बरं काय दाढी मिशी अगदी साला उवा कुठं शिरती नाही, ढकना कुठं शिरती त्याला पता लागायचा नाही, दाढी दाढी बुवांच्या. मग आलो सांगून सख्या रामाला, सीतामाईला सांगतोय प्रभू मारुतीराया, आणि सीतामाई माझ्या गुरुला वचन देऊन आलोय, आलो सांगून सख्या रामाला, या दाढीवाल्याची जिरवली, आलो सांगून सख्या रामाला, दाढीवाल्याची जिरवली, आलो सांगून सख्या रामाला, दाढीवाल्याची जिरवली, आलो सांगून सख्या रामाला, दाढीवाल्याची जिरवली. आलेला करून तोंड हा काळ, पाहून मला हा झाला या लाल, आलेला करून तोंड हा काळ, पाहून मला हा झाला या लाल, रानात हरवली, याला मी रानात हरवली. आलो सांगून सख्या रामाला, दाढीवाल्याची जिरवली, आलो सांगून सख्या रामाला, दाढीवाल्याची जिरवली. रात्र थोडी आणि सोंगपात नको नको, रात्र थोडी सोंगपात ह्याना हो. आजही तुम्हाला सांगतो, मला खरंच एवढ्या गोष्टीची कल्पना नव्हती, कारण मी तुम्हाला एवढं काहीच नव्हतं बोललो बुवा. तुम्ही आज जे काही शब्द वापरलेत मला, हे तुमच्या व्यक्तिमत्वाला, तुमच्या बॉडी लँग्वेजला, तुमच्या कॅरेक्टरला न शोभण्यासारखे बुवा हे शब्द आहे. आणि म्हणून बघा मित्रांनो, हा जे मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सौंदर्य गाव हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे साहेब. आणि त्याच विषयावर या ठिकाणी विषय गातोय, म्हणायचं आहे का बघा, की हिंदू मुस्लिम बांधवामध्ये, अहो हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये आहे एकत्वाचा भाव. बघा असं अगदी कुठेतरी क्वचित पाहायला मिळतं, नाहीतर आजची परिस्थिती आहे, ईश्वराने जन्माला घालताना फक्त एक माणूस म्हणून घातलाय, जातीपाती तुम्ही आम्ही वाटलाय. जर मुसलमानाचं रक्त काढलं तर तुम्हाला लालच दिसेल, हिंदूचं काढलं तर तुम्हाला
देवानं जन्माला घालताना तुम्हाला आम्हाला एक माणूस म्हणून पाठवलंय. या जाती तुम्ही आम्ही माणसाने निर्माण केलेले आहेत. कशासाठी? फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी. म्हणून म्हणायचंय की हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये अहो आहे एकत्वाचा भाव. रत्नागिरी या जिल्ह्यात असं आहे हा सौंदर गाव. 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 एकमेकांना देऊन साथ शुद्ध भाव ठेवून मनात. अशा या प्रेम शुद्ध भावातून हो अशा या शुद्ध प्रेम भावातून आश्रमाला केलंय नाव. आश्रमाला हे केलंय नाव. या रत्नागिरी जिल्ह्यात असं आहे हा सौंदर गाव. रत्नागिरी या जिल्ह्यात असं आहे हा सौंदर गाव. रत्नागिरी या जिल्ह्यात असं आहे हा सौंदर गाव. रत्नागिरी या जिल्ह्यात असं आहे हा सौंदर गाव. हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये आहे एकत्वाचा भाव. आहे एकत्वाचा भाव. रत्नागिरी या जिल्ह्यात असं आहे हा सौंदर गाव. 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 पुन्हा एकदा या सौंदर गाववासियांचे मनपूर्वक आभार मानतो. या छोट्याशा कलाकाराला या सेवेची संधी दिली. शाहिरांना पण एक माझं सांगणं आहे बुवा, 3 तासाचा तुमचा माझा हा खेळ आहे. जे या मुखातून काय वाईट गेला असेल ते माझं मला परत करा. जे काही चांगलं गेलं असेल ते तुम्ही तुमच्या पदरात घ्या अशी आशा बाळगतो. तुमच्या दुसऱ्या फेरीला लाख लाख शुभेच्छा देतो. आपण सर्वजण मित्रांनो वेळातल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तुमचे आभार मानतो. सर्वांना या शाहिराची एक विनंती आहे की प्रत्येक जण लांबून लांबून आलेला आहात. सर्वांनी आपापल्या घरामध्ये आपल्या गाड्या घेऊन व्यवस्थितरित्या सुखरूप जावा ही विनंती करतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.